नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघाच्या निवडणुकीची आता मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती नाशिकच्या अंबड वेअरहाऊस या ठिकाणी होत आहे आणि या मतदान केंद्रावरती महायुतीचे उमेदवार किशोर दराडे आलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः किशोर दराडे आहेत। भाऊ, काय सांगाल, आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे? आज मतमोजणी होते। आजचा दिवस तर फार महत्त्वाचा आहे आणि गेल्या 6 वर्षापासून मी ह्या मतदारसंघामध्ये काम केलं असल्यामुळे नक्कीच माझा विजय होणार आहे। त्याच्यामुळे मला कोणत्या गोष्टीचं टेन्शन वाटत नाही। खरं तर या निवडणुकीत आपल्यावरती अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले। आपल्या कुटुंबातनं बोगस मतदान झाल्याचं जे आहे ते दोन्ही उमेदवारांकडून सांगण्यात आलं आहे। विरोधकाकडे काही मुद्देच नाही, त्याच्यामुळे हाच मुद्दा पुढे केलेला आहे, दुसरं काहीच नाही। आणि मत नोंदवत असताना शासनाच्या सगळ्या प्रोसेस राबवल्या गेलेल्या आहे, त्याच्यात बोगस वगैरे काही मतदान झालेलं नाही। त्याच्यावर हरकती मागवलेल्या आहे, याच्यावर नोंदणी झालेल्या आहे, सगळ्या प्रोसेस होऊन गेल्या। विरोधकाला काही मुद्दे नसल्यामुळे ते आता असं करत आहे, बाकी दुसरं काय करणार। नक्कीच भाऊ, खरं तर ह्या निवडणुकीमध्ये बघितलं आपण, आपल्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप होते, विविध प्रकारचे टीका टिप्पणी देखील झाली। मात्र आपलं विजयाचा आत्मविश्वास जो आपण आज व्यक्त करताय त्यामागची कारणं काय समजावे? मी मुळात गेले 6 वर्ष मी शिक्षकांची सेवा केलेली आहे, शिक्षकांबरोबर राहिलेलो आहे, शिक्षकांचे विविध प्रश्न मी सोडवलेले, त्याच्यामुळे शिक्षक सगळे माझ्याबरोबरच आहे। त्याच्यामुळे 110% मी विजय होणार आहे। नक्कीच आपण पूर्ण हा विजयाचा विश्वास व्यक्त करतायत। आपण या ठिकाणी बघितलं, आपल्यासोबत किशोर दराडे होते, ते या ठिकाणी पूर्णतः विजयाचा विश्वास जो आहे तो व्यक्त करतायत। कॅमेरा पर्सन आकाश अवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।